विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमधून आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली बनगरवाडी ही कादंबरी आणि या कादंबरीचा कथाशय आपण मागील काही तासिकेमध्ये पाहिलेला आहे. त्या पुढील भागाची चर्चा आपण आजच्या तासिकेमधून करणार आहोत. राजाराम मास्तर जेव्हा ते गावकरी शाळेच्या समोर रात्रीच्या वेळी बसले होते तेव्हा गावच्या कारभाऱ्यांनी त्या गावकऱ्यांना आपल्या मुलांना तुम्ही उद्यापासून शाळेमध्ये पाठवा अशी सूचना त्या ठिकाणी केली होती. त्याचबरोबर राजाराम मास्तर देखील त्यांना आपल्या मनातील भावना बोलून दाखवतात, विचार बोलून दाखवतात आणि म्हणतात की 6 वर्षाच्या पेक्षा जी मोठी मुलं आहेत ते शरडामागे कोण जातात आणि जे कोणी जात नसतील त्यांना शाळेमध्ये पाठवावं असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावर एक जण पोटाला काय खातील असा प्रश्न त्या ठिकाणी एक गावकरी करतो आहे. या प्रश्नानं राजाराम मास्तर चिंताक्रांत झालेले आहेत. तेवढ्यात हे गावचे जे कारभारी आहेत ते कारभारी त्या गावकऱ्यांना उद्देशून पुढील प्रमाणे आपल्या भावना, आपले विचार बोलून दाखवतात. ते थोडेसे रागात आहेत आणि आपल्या भावना बोलून दाखवताना म्हणतात, पोटानं मरू लागली तरी माझ्या घरी ये, जोंधळे घालीन तुला पायलेभर. ज्या व्यक्तीने प्रश्न केलेला होता की आम्ही जर शाळेमध्ये मुलं पाठवली तर त्यांना कोण खाऊ घालणार. खरं तर राजाराम मास्तरांना हे अनपेक्षित प्रश्न विचारल्यामुळे ते चिंताक्रांत झालेले आहेत. काय बोलावं हे त्यांना समजलं देखील नाही. पण गावचे जे कारभारी आहेत ते या ठिकाणी म्हणतात, जर तुझ्याच्याने तुझ्या मुलाला पोटाला अन्नपाणी जर घालता येत नसेल किंवा तुझ्याकडे अन्नपाण्याची जर कमतरता असेल तर मी तुला काय करतो, जोंधळे देतो म्हणजे ज्वारी देतो. माझ्या घरी ये आणि जोंधळे घेऊन जा, पण मुलांना खाऊ घाल आणि मुलाला खाऊ घालून तू शाळेमध्ये पाठव, असा या कारभाऱ्यांच्या बोलण्याचा अर्थ या ठिकाणी दिसून येतो. कारण गावकरी काही ना काही कारण सांगून इथे नकार देत असताना दिसून येतात. विनाकारण काही प्रश्न तयार करून मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी ते तयारच होत नाहीत. अडचणी सांगतात. त्या अडचणीवरचा उपाय म्हणून गावचे कारभारी स्वतः होऊन ज्यांना अन्नधान्याची खरंच कमतरता असेल त्या सर्वांना मी अन्नधान्य पुरवण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये अवश्य पाठवा असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पोटानं मरू लागली तर माझ्या घरी ये, जोंधळे घालीन तुला पायलेभर. बायली ज्या त्या कामात तिरकस तुंबा आहेच तुमचा. चांगली पंत सरकारनं शाळा दिली, मास्तर दिला तर शिकाय काय जातं रे तुमचं. आणि त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे. थोड्याशा रागाच्या आवाजामध्ये अधिकारवाणीने त्यांनी गावकऱ्यांना उद्देशून दिले की तुझ्या घरी जर अन्नधान्याची कमतरता असेल तर माझ्याकडे ये, मी तुला ती उपलब्ध करून देईल. आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये असे काही ना काही कारणं सांगून अडचण निर्माण करत आहात आणि हे अडचण निर्माण करणं चुकीचं आहे याचीही जाणीव राजाराम मास्तरांच्या समोर कारभाऱ्यांनी गावकऱ्यांना करून दिलेली आहे. आणि ते म्हणतात की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात तुम्ही अडचण निर्माण करत आहात. पंत सरकारने तुम्हाला शाळा दिलेली आहे. तुमच्या गावातील विद्यार्थ्यांना, मुलांना काहीतरी शिक्षणाचं ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. पण तुम्ही मात्र काही ना काही अडचण सांगून आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवण्यासाठी देखील तयार नाहीत. हे खरोखर चुकीचं आहे. जी व्यवस्था झालेली आहे, जी पंत सरकारने इथे सर्व साधनसामग्री दिलेली आहे, शाळा आहे, शिक्षक आहे, तर त्याचा तुम्ही उपयोग घेतला पाहिजे असं गावकऱ्यांना कारभारी या ठिकाणी सांगतात. मग मात्र सर्वांनी सूर बदलला. पोरे कुणाकुणाला पाठवता येतील त्याची चर्चा झाली. मग गावचे हे जे कारभारी आहे त्या कारभाऱ्यांनी अतिशय कठोर शब्दामध्ये त्यांना सक्त ताकीद दिल्यानंतर
मात्र कारभाऱ्यांचा मान ठेवून हे जे गावकरी या ठिकाणी बसलेले होते त्यांनी मात्र आपल्या चर्चेचा सूर बदललेला आहे. म्हणजे आता कारभारी जे काही सांगताय ते आपणास ऐकावंच लागेल अशा त्यांची मनाची भावना झालेली आहे. मग त्यांना एकमेकांच्या ओळखी असल्यामुळे कुणाकुणाचे मुलं शाळेमध्ये पाठवता येऊ शकतात. जे काही खरोखर पाठवण्यासारखे नाहीतच ते वगळून जे काही पाठवता येतील व कुणाकुणाचे पाठवता येतील हे आपसामध्ये चर्चा त्यांची सुरू झालेली आहे. मग सुरू झालं ते म्हणतात आमचा सदा येईल, आमचा मादा येईल, तुमचा तुका येईल, यांचा सखा येईल. असे करता करता 10-12 मुले जमली आणि अशा पद्धतीने मग चर्चा झालेली आहे. कारभाऱ्यांच्या शब्दांचा मान देखील सर्वांनी ठेवलेला आहे आणि जे काही 10-12 व्यक्ती त्या ठिकाणी जमलेली होती ते या ठिकाणी मग आपसात चर्चा करतात की म्हणतात की कुणाचा महादू येईल, कुणाचा सदा येईल, तुका येईल आणि आणखीन जे कोणी येतील असे 10-12 मुलं या बनगरवाडीतील शाळेमध्ये येऊ शकतात. इतकी तयारी किंवा इतकी पूर्वतयारी कारभाऱ्याच्या माध्यमातून होताना राजाराम मास्तरांना दिसून आलेली आहे आणि चर्चा करता करता 10-12 मुलांची यादीच या ठिकाणी अंदाजे तयार झालेली होती. कारभारी म्हणाला झालं का मास्तर तुझ्या मनासारखं, मग लाग उद्यापासनं उद्योगाला. आणि राजाराम मास्तराला तेही सांगतात की तुला जी अडचण होती ती अडचण आता दूर होती आहे. कारण तुला अडचण प्राथमिक स्वरूपाची जी होती ती म्हणजे शाळेमध्ये मुलं येणं आवश्यक आहे आणि ती अडचण आता दूर झालेली आहे आणि शाळेमध्ये मुलं आल्यानंतर तू मात्र तुझ्या शिकवण्याचं काम करू शकतोस आणि उद्यापासून तू तुझ्या उद्योगाला लाग, तू तुझं शिकवण्याचं काम सुरू कर, असं राजाराम मास्तरांना गावकरी त्या ठिकाणी कारभारी त्या ठिकाणी म्हणतात. कारभाऱ्याने गावकऱ्यांनाही समजून सांगितलेलं आहे आणि राजाराम मास्तरांची ही अडचण त्यांनी दूर केलेली आहे. त्यामुळे राजाराम मास्तरांना देखील एक थोडासा दिलासा मिळालेला दिसून येतो. पुढे जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचाही उल्लेख इथे पुढे केलेला दिसून येतो. चर्चेचा शेवट असा झाला, दरम्यान कोणी घरी जाऊन आले होते. मंडळी आता जातील मग जातील म्हणून मी बसलो होतो, पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. मग आता कारभारी त्या ठिकाणी तर चर्चा बराच वेळ झालेला आहे, चर्चा संपलेली आहे आणि राजाराम मास्तरांना वाटतं आहे की गावकरी जे आहेत समोर बसलेले ते आपापल्या घरी निघून जातील, संध्याकाळची वेळ आहे, परत आता उद्या वगैरे कोणी भेटतील, आपापल्या दैनंदिन कामाला जातील असा विचार राजाराम मास्तराच्या मनामध्ये आलेला आहे. पण तिथे जे बसलेले काही व्यक्ती आहेत काही तिथेच थांबलेले आहेत, काही तिथून उठून गेलेले आहेत, घरी जाऊन परत इथेच आलेले आहेत. ते आपसामध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा करत आहेत. पाऊस पाण्याची चर्चा आहेत, कुरणाच्या आहेत, मेंढराच्या आहेत, पण त्यांचे जे दैनंदिन मुख्य प्रश्न असतील, काही उपाययोजना असतील त्या संदर्भातील चर्चा ते या ठिकाणी करत बसत आहेत. म्हणजे एक अंदाज असा आपणास बांधता येईल की ते जे गावकरी आहेत ते गावकरी रात्रीच्या वेळी इथेच कदाचित झोपत असतील असा अंदाज आपण बांधू शकतो. मंडळी आत्ता जातील मग जातील म्हणून मी बसलो होतो, पण इकडच्या तिकडच्या कथा निघाल्या. पाऊस पाणी, कुरण, मेंढरे, माझे कसे तुझे कसे हे सुरू झाले. मी हलकेच कारभाऱ्याला म्हणालो, बरं आहे मग मी पडू का. आणि अशा पद्धतीने यांची चर्चा कधी संपणार आहे हे त्यांनाही माहिती नाही. म्हणून शेवटी राजाराम मास्तर कारभाऱ्यालाच म्हणतात, मी आता काय आहे या ठिकाणी थोडासा पडू का, म्हणजे मी आराम करू का, असं या ठिकाणी ते त्या ठिकाणी कारभाऱ्याला म्हणतात आणि कारभाऱ्याकडूनही त्यांना उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. हां पड, पोरे येतील सकाळी, काळजी करू नको. आणि परत एक आश्वासक शब्द कारभाऱ्याने राजाराम मास्तरांना दिलेला आहे, तू आता आराम कर, काही काळजी करू नको, उद्या सकाळी शाळेमध्ये मुलं नक्की येतील, तू तुझं काम कर. असा एक आशावाद कारभाऱ्याकडून राजाराम मास्तरांना मिळालेला आहे. विद्यार्थी मित्र, या संदर्भातील अधिक चर्चा आपण पुढील तासिकेमधून पाहणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.